राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसंच रंगांचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे। पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे। ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे 2000पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे। धुलिवंदनाच्या अनुषंगानं लोहमार्ग पोलीसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारणाऱ्यांचे प्रकार टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते। रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात। याच दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली। आयुक्तालयातील 5ही परिमंडळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल। शनिवारी 23 मार्चपासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई 25 मार्चपर्यंत सुरू राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे। नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं राठोड यांनी सांगितलं। त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं तसंच अन्य वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला असेल। या कारवाईसाठी 63 पोलीस अधिकारी आणि 650 कर्मचारी तैनात असतील असंही ते म्हणाले।